चला दिवसाची सुरुवात काहीतरी छान पैकी स्वयंपाक बनवून करायची होती. तर आज आहे मकर संक्रांती. तर आज आपण काय म्हणतोय सगळ्यांना, तिळगुळ घ्या गोड गोड बोला. पण ते सगळं घेण्याआधी रोजचं आपलं रुटीन पण फॉलो केलं पाहिजे. म्हणून उठल्या उठल्या गरम पाणी म्हणजे कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केली आणि वर्कआउट केलं 10-15 मिनिटं. त्यानंतर मस्त आंघोळ वगैरे करून नवीन साडी घालून रेडी झाले आणि म्हणलं चला आरशात बघावं थोडंसं. आरशात नाही बघितलं पण कॅमेऱ्यामध्ये बघितलं. कॅमेऱ्यात बघून मला मागे दिसलं किचन, तर मला चला माझी किचन वाट बघते, कॅमेऱ्यात बघायला वेळ नाही. म्हणून पटकन किचनमध्ये गेले, दूध गरम करायला ठेवलं. दूध आणलं होतं रात्रीच मी 1 लिटर दूध आणि त्याची बनवणं होते बासुंदी. तर आजची बासुंदी मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कशी बनवता बासुंदी तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण अशीच करता का? कारण आमच्या घरात गोड खाणारं एकच माणूस आहे, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यासाठी थोडीशी बासुंदी बनवावी लागते. बाकीच्यांना काही आवडत नाही, पण थोडी थोडी टेस्ट करतो आम्ही. तर त्या बासुंदीसाठी मी घेतला होता खवा आणि भाजी बनवणार त्यासाठी 2 कांदे, 2 टोमॅटो, थोडीशी खसखस, आलं लसूण आणि त्याच्यासोबतच कसुरी मेथी ना. आणि काय घेतलं मी सोबत, पीठ मळून घेतलं पुऱ्या करण्यासाठी. तर आजचा पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्हाला काय काय गोष्टी ऐकायला मिळतील आणि काही व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला दिसणार त्याच्यामध्ये तुम्ही हसणार आहे खूप जास्त. थोडं दालचिनी पण घेतलं, नंतर तेजपत्ता पण घेतला आणि मस्त कढई ठेवली. कढईमध्ये थोडंसं तेल टाकून कांदा भाजायला घेतला. आणि आज तुम्ही नक्की सांगा मला माझ्या कॅमेराची क्वालिटी कशी वाटते तुम्हाला, कारण आज मी कॅमेरा सेट करायला थोडंसं वेगळी पद्धत वापरली आहे. आणि इकडं कांदा टोमॅटो माझा भाजत होता हळूहळू हळूहळू हळू गॅसवर. आणि तिकडं पलीकडं आपलं दूध बासुंदी म्हणत होती, तो तुझ्या कामं कर मी मला बघते. तर ती तिचं बघत होती तिला, कारण ते अर्धा तास 1 तास पाऊण तासच्या पुढं गेला होता टाईम. आणि ते उकळत होती तिला म्हणलं तो उकळत बस. त्याच्यामध्ये मी सगळे काजू नव्हते आज माझ्याकडे, सॉरी, बदाम आणि पिस्ताची पेस्ट आणि हे टाकलं मी मनुके आणि वेलचीची पूड असं टाकून त्याला साखर ते घालून सगळं तिला ठेवून दिलं तिकडं गॅसवर. आणि इकडं घेतलं मी पनीरमध्ये घातली हळद, मिरची, तिखट, धणे पावडर आणि थोडंसं दही. हे सगळं मिश्रण टाकून मीठ घातलं आणि सगळं मस्त खालीवर करून घेतलं मी त्याला. आणि खालीवर करून त्याला एक 10 मिनटं ठेवलं, कारण सकाळी जास्त वेळ नसतो मॅरिनेट करून ठेवायला. म्हणून एक 10 मिनटं त्याला ठेवलं तसंच. आणि खूपच पनीर नाही, आमच्या शेजारी डेअरी आहे तिथून घेतलेलं आहे, कारण खूप छान पनीर आहे ते. कारण मी नेहमी बाजारातनं कुठनं दुकानातनं आणलेलं पनीर असतं ना, ते तुटत नाही असं घेताना, एकदम असं नाही का कडक असतं, असं ठिसूळ नसतं. मग हे पनीर एकदम ठिसूळ चांगलं आहे डेअरीतलं आहे. माहीत नाहीत, मला नाही ओळखायला येत की पनीर कुठलं चांगलं आणि कुठलं खराब. तर मला नक्की कमेंट करून सांगा की जर तुटणारं पनीर असेल ते चांगलं असतं का जे कडक असतं पनीर ते चांगलं असतं आणल्यानंतर. तर हे माझं खूप ठिसूळ होतं म्हणून त्याला आधार छोट्या छोट्या हाताने मी खालीवर केलं. आणि इकडं बासुंदी बाईला पण बघितलं मी की झाली का व्यवस्थित, खालचा खवा बुड लागला तर नाही, म्हणजे करपलं नाही ना. आणि त्याला हलवत इकडं मी पीठ होतं पुऱ्याचं मळलेलं, पुऱ्यांचे गोळे पण करून घेतले. आणि पॅनवर एका कसुरी मेथी भाजायला घेते मला, तोपर्यंत माझे इकडचे कामं होतील. आणि त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकल्या, सॉरी लाल मिरची टाकली, काश्मीरी मिरचीचे तुकडे टाकले कलर चांगला यावा म्हणून. नंतर इथं पॅन ठेवलं, पॅनवर कसुरी मेथी भाजून घेतली थोडीशी, कारण ही अशी मऊ पडते थोडा बाहेर ठेवली फ्रीजमध्ये ठेवली की. आणि लगेच ताव्यावर त्या बटर टाकला आणि त्याच्यावर हे पनीरचे जे तुकडे होते ते शालो फ्राय करायला ठेवले. कारण शालो फ्राय केल्यामुळे हे पनीरचे तुकडे तुटत नाही. कधी भाजीमध्ये किती वेळ राहिलं किंवा संध्याकाळी जरी खाला तर पनीरचे तुकडे आहे असेच राहतात. आणि म्हणून तिकडे ते शालो फ्राय करायला ठेवले. आणि पुरीचे उंडे तोडून घेतले, तुम्ही काय म्हणता गोळे उंडे, ते तोडून घेतले. तर आज कॅमेरा समोर होता आणि साडी घातल्यानंतर काही सुचत नाही मला. आणि साडीमध्ये थोडीशी गुटगुटीत दिसते मी, चांगली डुगुडुगू. तर बघून प्लीज काही कमेंट करू नका. तर गोळे करून घेतले आणि म्हणलं तोपर्यंत ते होते सगळं पुऱ्या लाटून ठेवून घ्याव्यात, म्हणजे एकीकडे गॅसवर तेल ठेवून पटापट तळता येतील. कारण सकाळची घाई मलाच माहीत आहे. 7:30 नंतर स्वयंपाकाला लागले, 8:30ला मला हे सगळा स्वयंपाक रेडी करून टिफिन देऊन मला त्यांना बाहेर पाठवावं लागतं, कारण 8:30ला बरोबर घराच्या बाहेर ते पडतात. त्यामुळे इकडे बघू शकता तुम्ही किती सुंदर खरपूस रंगाने भाजल्या गेलेत स्लो गॅसवर पनीर. आणि यातलंच एक पनीर काढलं, आमच्या चार्लीला खायला दिलं, कारण आमची चार्ली इतकी वाट बघते ना मम्मा काहीतरी खायला देईल मला म्हणून. ती माझ्या मागे मागे असते, मागत नाही, फक्त माझ्याकडे बघते. तिची नजर आणि माझं नजर एकच असते, कारण मला कळतं माझ्या चार्लीला कधी भूक लागते, माझी चार्ली मला काय मागणार आहे, तिला काय खावंसं वाटतं. तर माझं सगळं लक्ष माझ्या चार्लीकडे असतं. सकाळी उठल्याबरोबर तिला अगोदर आम्ही खायला देतो आणि मग मी माझ्या कामाची सुरुवात करते. आमच्या घरात अगोदर ते. आणि वर्कआउट करता करता आज मी, चार्ली, बनी, सामी वर्कआउट करता करताच ते माझ्यासमोर सगळे येऊन बसले असे माझ्या बाजूला, नाही का, की आज काय बेत बनवायचा मम्मा, आज तू काय बनवणार आहेस खायला, असं मला ते विचारत होते. आणि मग मी त्यांना सांगत होते की आज आपण हे बनवणार आहे, पण तुम्हाला गोड खायचं नाही आहे, तुम्हाला काय खायचं. तर अशा आमच्या सकाळी सकाळी गप्पा चालू होत्या. फोटो पण काढला होता, पण आता माझा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तो व्हिडिओ नाही टाकला याच्यामध्ये. आणि काही लोक मला म्हणतात
तुम्ही तो कंटेंट वापरू नका, सारखं त्यांना दाखवू नका, कारण ते माझ्या घरातले सदस्य आहेत. माझा दिवस जेवढा माझ्या फॅमिलीसोबत जात नाही तेवढा त्यांच्यासोबत जातो, कारण दिवसातले 12 तास घरात कुणी नसतं आमच्या. ते आणि मी, ते तिघं आणि मी असते फक्त एक. तर मला त्यांच्यासोबत जास्त माझी अटॅचमेंट आहे. त्यामुळे ते माझ्या व्हिडिओमध्ये कधी कधी येतात, पण आता मी त्यांना जरा असं घेणं कमी केलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, कारण कोणाच्या कमेंट मला वाचायच्या पण नाहीत आणि कोणी काही म्हणलं तर ते पण मला आवडत नाही. वाईट वाटायला नको माझ्या लेकरांबद्दल. जे लोक ह्यांच्यावर प्रेम करतात ना, त्यांनाच ते फिलिंग कळतं की आपण त्यांच्यावर किती प्रेम करतो आणि त्यांच्याबद्दल आपली काय अटॅचमेंट आहे. असो, काही प्रॉब्लेम नाही. नंतर मी माझं ते ग्रेव्ही थंड झाली, त्याला मसाला बारीक करायला घेतला, त्याच्यामध्ये टाकली वरून खसखस आणि ग्रेव्ही बारीक करून घेतली सगळी एकदम मस्तपैकी अशी छान पूर्ण बारीक करून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि मस्त त्यानंतर कढाईमध्ये तेल आणि बटर टाकलं, कारण ही भाजी बटरमध्येच करायची होती. सॉरी, तूप आणि बटर टाकलं, तेल नाही टाकलं. आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट ही ग्रेव्ही टाकून दिली, कारण या ग्रेव्हीला काही जास्त आपल्याला भाजायची गरज नाही आहे. ऑलरेडी त्याला शिजवलेलं पण आहे, भाजलेलं पण आहे. मसाला एकदम रेडीच आहे. रेडी टू कुक मसाला म्हणतो ना आपण, तशापैकी हा मसाला आहे. फक्त 1-2 मिनटं त्याला खालीवर केलं. त्याच्यामध्ये मग लाल काश्मीरी मिरच आणि घरचा मसाला, धने पावडर आणि थोडंसं मीठ आणि 2-4 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकले उभे चिरून, कारण तेव्हा मिरचीच्या तुकड्यांचा जो फ्लेवर आहे ना ते खूप चांगला उतरतो त्याच्यामध्ये, म्हणून ते टाकले. आणि थोडंसं मीठ घालून मी मस्त भाजी माझी पूर्ण रेडी झाली. तुम्हाला जर घाई असेल, गडबड असेल, तर तुम्ही हा मसाला रात्रीच करून ठेवू शकता आणि सकाळी फक्त त्याच्यामध्ये पनीर घालून तुम्ही गरम करून पण यूज करू शकता. त्याची भाजी असं पण तुम्ही कधी कधी ट्राय करा. ज्यांना जॉबला जातात किंवा घाई असते, सकाळी टिफिनला द्यायचा असेल किंवा काय असेल, तर तुम्हाला घाईमध्ये ही ग्रेव्ही बनवायला खूप इझी आहे. तर तुम्ही हे असं पण करू शकता. मग माझीकडं ग्रेव्ही होईपर्यंत माझं बासुंदी पण रेडी झाली होती. बासुंदीला खाली उतरून ठेवलं. बासुंदीचा कलर एकदम मस्त लालसर बासुंदी झाली होती माझी आणि पूर्ण दूध आटून आल्यामुळं घट्ट घट्ट झाली होती. आणि त्यानंतर मी त्यात थोडासा चिकन मसाला घातला, कारण याच्यामध्ये घालायचा असतो किंग मसाला, पण माझ्याकडे आज किंग मसाला नव्हता, त्यामुळं मला नाविलाज हा चिकन मसाला घालावा लागला. पण तरी भाजीची टेस्ट छान झाली, कारण माझं जेवण झालेलं आहे. हा व्हिडिओ मी संध्याकाळी 4 ते 5 वाजता एडिटिंग करते. तर एडिटिंग करताना पण मला खूप वेळ जातो, 1 ते 1.5 तास. तर तुम्हाला किती वेळ लागतो एडिटिंग करायला मला नक्की सांगा. तर हे मस्त पनीर माझं गार झालं, पण पनीर वरून टाकलं, त्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून ठेवलं. आणि खूप बायका आज ओसायला जातील, खूप छान छान मेकअप करतील, खूप सारे रील करतील, तर छान वाटतं. पण मी जात नाही कुठं, मी सगळं घरीच करते. आणि जेव्हा हळदी कुंकू असं त्या दिवशी, आता गेल्या वर्षी मी हळदी कुंकू पण नव्हतं केलं, माझी तब्येत बरी नसल्यामुळं 1 वर्ष माझं म्हणजे नाही असंच गेलं. मी घरच्या घरीच, जेवढ्या माझ्या घरच्या, माझ्या सासूबाई, माझ्या चुलत सासूबाई, माझ्या आमच्या घरात ननंदबाई, आमच्या जेवढे पण माझे फॅमिली मेंबर आहेत त्यांनाच मी माझं वाण वाटलं आणि घरच्या घरीच हे केलं. मी बाहेरचं कुणाला बोलवलं नाही, कुणाशी संबंध नव्हते माझे गेल्या वर्षीची संक्रांत माझ्यासाठी फक्त आजार होते माझ्यावर आणि तिथून पुढं ते वर्षभर माझ्यासोबतच राहिले. त्यामुळं गेल्या वर्षीचं मी आता यावर्षी काही करणार नाही आहे. यावर्षी मी खूप एन्जॉय करणार आहे. आज संध्याकाळी मी माझ्या फ्रेंडकडे, गेल्या वर्षी सगळ्या फ्रेंड्सनी माझ्या बोलवलं तर हळदी कुंकाला कुणाकडे गेली नव्हती, पण यावर्षी सुरुवात आजपासूनच झाली. तिने मला कॉल करून सांगितलं, मेसेज पण केला आहे, मला काही सांगू नको, लवकर ये, मला आवरू लागायला. म्हणजे माझ्या मैत्रिणी असं माझ्यावर खूप छान हक्काने मला ओरडतात, बोलवतात. मग मला त्याच्याकडे आज जायचं आहे, तिथला पण ब्लॉग येईल किंवा मी तिथं गेल्यावर लाईव्ह येईल. तर नक्की बघत राहा. माझे व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा. तर माझी भाजीचा कलर बघू शकता, एकदम सुंदर आलाय. त्याच्यामध्ये कसुरी मेथी घातली भाजून, मी अशी क्रश केली थोडीशी हातावरच आणि घातली. भरपूर कोथिंबीर घातली, कोथिंबीर वगैरे घालून भरपूर छान असं. आणि या दिवसामध्ये कोथिंबीर एवढी छान येते ना की कोथिंबीरच्या वड्या करायच्या आहेत. आणि कोथिंबीर भरपूर मागवून ठेवलेली आहे घरात, ती छोट्या छोट्या पानांची कोथिंबीर, हिरवी हिरवी मस्त गावाकडची. तर आमच्याकडं स्वामीनारायण मंदिर आहे, त्यांना सकाळी सकाळी गावाकडनं टेम्पो भरून खूप येतात भाजीपाला. तिथली कोथिंबीर, मेथी, शेपू जे काय आहे ते खूप सुंदर सुंदर भाज्या येतात तिथं. आणि तिथून मी भाज्या आणलेल्या आहेत. मेथीची वडीची रेसिपी येईल लवकरच. आणि मग मी माझ्या पुऱ्या जे लाटून ठेवल्या होत्या, तर मला वाटलं अरे मी पुऱ्या उगाच लाटून ठेवल्या, कारण पुऱ्या लाटून ठेवल्यामुळं ते एकामेकाला चिकटत होत्या आणि चिकटल्यामुळं पुऱ्या फुगल्या नाही माझ्या. म्हणलं अरे यार, मला चूक कळली तिथं की मला असं परत नाही करायचं. मग जेवढ्या पुऱ्या लाटून ठेवल्या कशा बशा मी त्यात तळल्या, काही फुगल्या तर काही फुगल्या नाही. पण आता काय करणार, केलेलं केलं, कारण सकाळी वेळ नसतो त्या मी तोडून परत त्याला लाटत बसायला. म्हणून आहे अशाच मी पुऱ्याला तळून घेतल्या सगळ्या. मला आपल्यालाच खायच्यात. बघा डोक्याला हात लावून सांगते, कुठं आपल्याला बोलवायचं कोणाला जेवायला, आपणच खाणार आहे. असो फुगलेल्या असो ना साध्या असो, म्हणून तशाच पुऱ्या सगळ्या तळल्या मी. पण जेव्हा मी नंतरच्या पुऱ्या लाटायला घेतल्या ना, त्या मात्र सगळ्या एकदम डुबडुबीत गुबगुबीत फुगल्या आणि छान वाटल्या मला त्या बघून. आणि कलर पण सुंदर आला होता, तेल पण छान गरम झालं होतं. आणि पटापट 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 मी पुऱ्या तळून घेतल्या. आज मी सगळा स्वयंपाक मस्त एकटीने केला. मला छान वाटलं की, आणि एकाच किचनमध्ये 2 माणसं असली लुडबुड करायला लागली की स्वयंपाक सुचत नाही काय करायला. मग म्हणून मी आज एकटीने स्वयंपाक सकाळी सकाळी केला.
आणि आज आमच्या सासूबाईंचा पण फोन नाही आला की आज पोळ्या केल्या का विचारायला, कारण त्यांना मी आधी सांगितलं होतं आम्ही पोळी नाही करणार आहे, आज पुरी बासुंदी करणार आहे. त्यामुळे आमच्या सासूबाई व्हिडिओ बघत असेल पण त्यांना लाईक करायचं कळत नाही, तर नक्कीच बघत असाल तर ते पण करते. आता मी गावाला गेल्यावर त्यांना शिकून देईन की कसं लाईक करायचं, कसं कमेंट करायची व्हिडिओच्या खाली. जर काही माझं इथं व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर कसं मला ओरडायचं कमेंटमध्ये, शिकून देईन. काय गं प्रतीक्षा, हे असं कशाला केलीस? आमच्या आईला शिकून दिलं तर माझी आई तर काय विचारूच नका. माझ्या आईच्या कमेंट तर खूपच मोठ्या मोठ्या येतील. माझ्या आईला बारकं काही बोलताच येत नाही, माझ्या आईला मोठ्या मोठ्या कमेंट येतात. त्यामुळं खूप हे वाटतं की अरे सगळेजण माझ्या व्हिडिओचे बघतात पण कमेंट करता येत नाही बऱ्याच जणांना. तर नो प्रॉब्लेम, बघतात तेच खूप आहे. आणि बघितल्यावर मला इकडे सांगतात फोन करून की हे असं होतं, ते तुम्ही छान केलं, तुमचं यूट्यूबला व्हिडिओ बघितलं, भारी वाटलं. हेच खूप झालं आपल्यासाठी. तर माझ्या अशा पुऱ्या बघा तुम्ही, कलर कसा छान दिसतोय, वाटते की नाही? या खायला पुऱ्या, बासुंदी, माझ्या हातचं पनीरची भाजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवते. कधीतरी मटर घालून, कधीतरी पालक पनीर, आणि कधीतरी ते पनीर टिक्का. तर सगळ्या पद्धतीच्या भाज्या मी बनवून बघते. अगोदर मी बनवते, छान जमली की मग त्याचा व्हिडिओ बनवते. तर बघा माझ्या पुऱ्या, मला माझ्याच पुऱ्या आवडतात. मी नेहमी सांगते मी केलेला स्वयंपाक मला खूप आवडतो आणि तो मी आवडीने बनवते आणि आवडीने खाते पण. मला खायला सांगायला लागत नाही, कारण रात्रीच्या लाईव्हवर तुम्ही मॅसेज वाचले असेल, खाऊ गल्ली म्हणतात मला. माझे काही जवळचे नातेवाईक, माझे जवळचे भाऊ, माझे बहीण, माझी सगळे म्हणतात खाऊ गल्लीला खायला खूप आवडतं. तर असो, खायला कोणाला आवडत नाही, कोणाला खायला आवडतं माझ्यासारखं नक्की कमेंट करून सांगा की मी पण खाणारच आहे. जे दिसेल ते मी खातो. तर उगाच वजन वाढलं नाही माझं, तुम्हाला दिसतंय आज की मी किती छान गुटगुटीत आहे. ते खाल्ल्यामुळंच आहे. तर खाल्लेलं शरीर लपत नाही. आणि मग माझा टिफिन भरून झाला. टिफिनमध्ये बघा बासुंदी, पुरी, सॅलड आणि भाजी टिफिनमध्ये भरलेली आहे. आणि सगळं भरून झाल्यावर आमचे विकास सर आले आणि म्हणले बघू बासुंदी कशी झाली, बघू. त्यांना डब्यात बघायचं. बघा मध्ये मध्ये हात घालतात की मला बघू दे डबा उघडून, किती बासुंदी दिली मला डब्यामध्ये, थोडीशी दिली का, आणि खाली पडणार आहे का? बासुंदी जर खाली पडली तर मग मला खायला राहणार नाही त्याच्यामध्ये. तुमच्या घरी पण असं होतं का मला जास्त पाहिजे गोड असलं की? तर आमच्या इथं त्या डब्बा जेवढा असेल त्यातच भरणार. तुम्ही बघितल्या डब्यामध्ये भरपूर बासुंदी वरपर्यंत भरलेली आहे मी. पण आमच्या विकासानंतर डबा खोलून बघण्याचा प्रयत्न करत होते. बघा तुम्ही पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल. आणि म्हणले बघू टेस्ट कशी झाली, गोड झाली का नाही मला बघू दे, नाहीतर टिफिन तिथं गेल्यावर मला जर गोड नाही लागली तर मग परत असं नको व्हायला. हे सगळं नाटक होतं. सकाळी बघा मला बघायचं बासुंदी किती भरली माझ्या डब्यात, बघू म्हणून हात घातला त्यांनी मध्येच. त्यांना म्हणलं थांबा तुम्हाला देते इथं बासुंदी खायला. मग त्यांना गरम बासुंदी दिली प्यायला. तर आमच्या बोकोबाला तुम्ही बघितलंय किचनमध्ये सकाळी मी मला तुमचा आता व्हिडिओ काढणार सकाळी सगळे म्हणतात दाजी दाजी सगळं खाऊन पिऊन छान बनली. दिवसभर त्याचे 10,000 स्टेप चालतात, ते स्ट्रेस घेत नाहीत, एकदम निवांत राहतात. तर त्यांचा डबा भरून झाला आणि मग त्यांना आम्ही पाठवलं. मला तुमच्या वेळेत तुमचं सगळं टिफिन रेडी. खूप खुश आहेत की युट्यूबमुळे तरी कमीत कमी म्हणतात मला माझा सकाळी वेळेत टिफिन मिळतोय, लवकर बनवते, कारण मी ओरडत नाही. मग ते टिफिन घेऊन ते गेल्यानंतर मी देवाची पूजा केली, देवाला पण नैवेद्य ठेवलं आणि सगळा मेकअप वगैरे केलेला काढून फोटो काढले, रील्स काढल्या काही. आणि मग मी निघाले जिमला. पण जिमला जाताना मी एक छोटीशी क्लिप काढायची होती मला की मी चालली म्हणून. तेव्हा मी माझ्या भांगेत बघितलं एवढं मोठं कुंकू. ते वर्कआउटवर आज मी ट्रेडमिल केलं खूप जास्त वेळ, कारण आज गोड खायचं होतं मला बासुंदी, त्याच्यामुळे मी आज वर्कआउट पण भरपूर केला. आणि बघा माझ्या चेहऱ्यावर किती घाम आला होता आणि ते भांगेत जे भरलं तर कुंकू ते काही पसरलं नव्हतं. आणि मग मी माझं ताट मस्त वाढून घेतलं जेवायला. आणि खरं सांगते काय टेस्ट झाली होती ना, विचारूच नका, फक्त खायला या. मी तुम्हाला नक्की भरून खाऊ घालेल. आणि मस्त आनंद घेतला मी या सगळ्यांचा. आज आमचं हे ऑइल आलं, तुम्हाला मागवत असेल तरी कमेंट करा. आजचा दिवस